चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागानं 4,85,000 हेक्टरवर खरीपाचं नियोजन केलं आहे. जिल्ह्यात कापूस, धान, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिकं आहेत. यातील कापूस आणि धान याची प्रत्येकी टक्केवारी 40% एवढी आहे, तर सोयाबीन आणि तूर यांची एकूण टक्केवारी 20% आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा नसून एकूण 68,000 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. राज्य शासनानं आवाहन केल्यानुसार शेतकऱ्यांनी 15 जून पूर्वी पेरणीची घाई करू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्ह्यात 7 जून रोजी मान्सूनचं आगमन होतं, मात्र अजूनही तापमान चढच असून पावसाचा पत्ता नसल्यानं यंदाचा खरीप हंगाम उशिरानं सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 4,65,000 एकर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आपण 26-27 करता 4,85,380 हेक्टर पिकाचं आपण नियोजन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातले प्रमुख पिकं जी आहेत कापूस, भात, सोयाबीन आणि तूर ही 4 महत्त्वाची पिकं आहेत. जवळपास कापसाचा एरिया आणि भाताचा एरिया 40% क्षेत्रावरती दोन्ही पिकाचं क्षेत्र आहे. बाकी 20% क्षेत्रावरती इतर पिकाचं क्षेत्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी रासायनिक खताची मागणी आपण नोंदवण्यात आलेली आहे. आज अखेर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पुरवठा झालेला 31 मार्चपासून शिल्लक असलेला साठा व 31 मार्चच्या नंतर 1 एप्रिल ते आज अखेर पुरवठा झालेला खत असं एकूण 1,34,406 मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा झालेला आहे. आज अखेर विक्री झालेला रासायनिक खत आहे 66,247 टन. जिल्ह्यामध्ये 68,159 मेट्रिक टन एवढं खत जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे.